मी कांचन खोसे आणि ग्लॅमर सखी मध्ये आपलं स्वागत आहे। ग्लॅमर सखी या चॅनलला जर तुम्ही विजिट केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की स्किन केअर या टॉपिकवर आपलं बोलणं झालेलं आहे। या व्हिडिओ नंतर खूप सारे डीएम्स आणि कमेंट्स मला आल्या, त्या म्हणजे की आम्ही स्किन केअरचे सगळे स्टेप्स फॉलो करत आहोत, तरी पण आम्हाला पिंपल्स येत आहेत, व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स येत आहेत किंवा टॅन होतीये स्किन। त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करतोय किंवा कोणता ब्रँड अमुक ब्रँड यूज करतोय पण त्या ब्रँडचा काही फरक स्किनवर दिसत नाहीये, असे असंख्य प्रश्न। पण ग्लॅमर सखींनो आणि माझ्या ब्युटिफुल ऑल फ्रेंड्स, खरंच तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्याने लाईक फेस वॉश, क्लिन्झर, फेस सिरम, सनस्क्रीन, ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्याने तुम्ही खरंच एकदम ब्युटिफुल दिसाल? हे 50% बरोबर आहे, पण प्रोडक्ट सोबतच आपली बॉडी ही आतून स्वच्छ असणे, क्लीन असणे खूप गरजेचं आहे। जास्त प्रमाणात पाणी पिल्याने बॉडी हायड्रेट राहते, त्याने आपली स्किन, हे महत्वाचं। दुसरी गोष्ट, आपण आपल्या बॉडीला किती प्रमाणात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि विटॅमिन्स देत आहोत हे खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही रोज बाहेरचं फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, फ्रँकी, शोरमा, हाय लेवल ऑफ मेयोनीज, चीज हे जर तुम्ही खात असाल तर याचे इफेक्ट्स हे लगेच आपल्याला आपल्या बॉडीवर दिसतात। एक तर आपण फॅटी होत जातो किंवा आपल्या फेसवर पिंपल्स येतात, आपल्या बॉडीमधलं कॅल्शियम आणि विटॅमिन कमी होतं, त्याच्यामुळे आपले केस गळतात, केस पांढरे पडतात, असे असंख्य परिणाम आपल्या बॉडीवर दिसतात। म्हणून फक्त ह्या स्टेप फॉलो करणं, लाईक स्किन केअरच्या स्टेप फॉलो करणं हे इम्पॉर्टंट नाहीये, त्याबरोबर आपल्या बॉडीला हेल्दी ठेवणं इम्पॉर्टंट आहे। यासाठी तुम्ही डेली वॉक करू शकता, योगा, एक्सरसाइज करू शकता आणि योग्य प्रमाणात आहार घेणे। आपल्या बॉडीला प्रोटीन्स, विटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न हे सर्व योग्य प्रमाणात मिळणं खूप गरजेचं असतं। आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आपण सगळेजण एआयचा यूज करतो वेगवेगळ्या गोष्टी सर्च करण्यासाठी, इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, पण स्वतःच्या हेल्थ केअर साठी देखील तुम्ही एआयचा वापर करू शकता। तो कसा आणि तुम्ही त्याचा वापर कोणत्या पद्धतीत करू शकता हे मी तुम्हाला सांगते। चला तर बघूया। पहिला ऍप आहे गुगल फिट। हा ऍप बेसिकली काय करतो, तुमच्या स्टेप्स काउंट केल्या जातात, डेली तुम्ही किती वॉक केला आहे हे देखील गरजेचं आहे, त्याबरोबर तुमची स्लीप सायकल बघितली जाते। आपल्या बॉडीला कमीत कमी 8 तासाची झोप गरजेची आहे। त्यानंतर आहे कॅलरीज ट्रॅकिंग, तुम्ही किती फूड इंटेक केला आहे त्याप्रमाणे तुमच्या बॉडीच्या कॅलरीज काउंट केल्या जातात। दुसरा ऍप आहे माय फिटनेस पल। हा ऍप बेसिकली काय करतो, तर तुम्ही जे काय आहार घेणार आहात, जे काय तुम्ही जेवत आहात त्याचा बेसिकली फोटो क्लिक करायचा आणि ह्या ऍपवर पोस्ट करायचा। देन हा ऍप तुम्हाला सांगतो की तुम्ही किती प्रमाणामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन्स इंटेक करत आहात, याच्यासाठी तुम्हाला हेल्प होते तुमची फूड सायकल मेंटेन करण्यासाठी। थर्ड ऍप आहे वॉटर रिमाइंडर। खूप गरजेचा ऍप आहे। आपण ट्रॅव्हलिंग मध्ये असतो किंवा कामामध्ये असतो, जोपर्यंत आपल्याला खूप तहान लागत नाही तोपर्यंत आपण पाणीच पित नाही आणि याच्यामुळे आपली बॉडी डिहायड्रेट होते, स्किन ड्राय होते आणि केस देखील आपले ड्राय होतात त्यामुळे हा ऍप तुम्हाला कंटिन्यू रिमाइंड करत राहणार थोड्या वेळाने पाणी इंटेक करण्यासाठी। हा ऍप पण खूप युजफुल आहे। देन पुढचा ऍप आहे ट्रोवो स्किन। हा ऍप बेसिकली काय करतो, तुम्हाला तुमचा सेल्फी काढून अपलोड करायचा आहे। देन तुमचे ऍक्नेस किंवा तुम्हाला झालेला डॅन्ड्रफ हा स्कॅन करून त्याच्यावर सजेशन हा ऍप देत असतो। हे सगळे ऍप डाउनलोड करून ह्या भानगडीत नसेल पडायचं, तर बेसिकली एआय वर लाईक जेमिनी असेल किंवा वेगवेगळे जे मेटा आहेत, वेगवेगळे जे एआयचे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरून तुम्ही तुमची बेसिकली हाईट आणि वेट याच्यावर अपलोड करायचं आहे आणि ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतात की तुम्ही कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि आपल्याला हेल्दी राहण्यासाठी हेल्प करतात। तरीच खूप सारी वेगवेगळी माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील। त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।